हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. श्रुती कशिसला चॅनल तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या न्यू लाईफ चेंजिंग व्हिडिओचा टॉपिक आहे का सेल्फ इम्प्रूव्हमेंट. तर आपल्याला ना आपल्या आयुष्यामध्ये बघायचं आहे की आपल्या कोणत्या गोष्टीमध्ये ना आपल्या इम्प्रूव्हमेंट करायची. आता तुम्ही बोलणार की सेल्फ इम्प्रूव्हमेंटमध्ये नेमकं काय, तर सेल्फ इम्प्रूव्हमेंटमध्ये असतं की स्वतःच्या थोडंसं लाईफकडे लक्ष देणं, आपल्या ज्या बॅड हॅबिट्स असतात, ज्या गोष्टी बिघडलेल्या असतात त्या गोष्टीकडे थोडंसं लक्ष देणं, त्या चेंज करणं. आपल्या आयुष्यात ना खूप साऱ्या गोष्टी चेंज करण्यासारख्या असतात, पण ना आपण त्या गोष्टी करत नाही. आपण बोलतो नंतर करू, आज करू, उद्या करू, परवा करू, पण बोलतात ना की आपण त्या गोष्टी टाळतो. तर ना आता तुमच्याकडे मौका आहे, आता तुमच्याकडे टाईम आहे, तर तुम्ही बघा तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला कोणत्या गोष्टी चेंज करायच्या, तुम्ही स्वतःमध्ये काय चेंजेस करू शकता. तर तुम्हाला असं वाटतं असेल तुम्हाला ही हॅबिट चेंज करायची असेल, तुम्ही ती हॅबिट चेंज करू शकता. सेल्फ इम्प्रूव्हमेंटमध्ये नेमकं हेच असतं की आपल्या स्वतःच्या लाईफमध्ये आपण काही चेंजेस करायचे. तुम्ही जर खूप टाईमपासून दुःखी राहत असाल तर थोडंसं स्वतःसाठी खुश राहायला शिका, स्वतःला हॅपी ठेवायचा प्रयत्न करा. किंवा इवन तुम्हाला कोणत्या हॅबिट्स चेंज करायचे असेल तुम्ही ते चेंज करू शकता. तुम्हाला जर जॉब चेंज करायचं तुम्ही विचार करत असाल तर तुमच्याकडे आता ऑपॉर्च्युनिटी आहे, तुम्ही आत्ता चेंज करू शकता. खूप साऱ्या गोष्टी असतात आपल्यामध्ये सेल्फ इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी, जितक्या गोष्टी आपण करू ना तितक्या कमी असतात, पण त्या शोधायच्या आपण असतात की आपल्याला काय चेंजेस करायची गरज आहे. खूप साऱ्या गोष्टी आहेत. आता बघा मोबाईलवर आपण 4-4 10-10 तास आपण यूज करत असतो मोबाईल, पण त्या आपल्याला असं वाटतं की ही मला हॅबिट चेंज करायची, मला फक्त मोबाईल 24 तास म्हणजे फक्त 24 तास नाही हातात घ्यायचा, फक्त 1 का 2 तास पूर्ण दिवसामध्ये स्क्रीन टाईम कमी करायचा आहे. तर तुम्ही ते चेंजेस करू शकता. बघा तुमच्या लाईफमध्ये तुम्ही काय चेंजेस करू शकता. किती साऱ्या गोष्टी असतात लाईफमध्ये खूप चेंज करण्यासारख्या असतात. जर तुम्ही सेल्फ इम्प्रूव्हमेंटवर आल्याने इतक्या सगळ्या गोष्टी भेटतील ना चेंज करण्यासारख्या की तुम्हालाच टाईम भेटणार नाही. तुम्ही तुमच्या स्किनची केअर करत नव्हतं, तुम्ही स्किनची केअर करा. तुम्ही बाहेरचं अति खात होतं त्याला कमी करा. परत तुम्ही आपले हेअर्स असतात ना, केस, त्यांची केअर करा. इतके दिवस तुम्हाला टाईम भेटत नाही, थोडासा त्याच्यासाठी टाईम काढा. म्हणजे इव्हन एवढ्या सगळ्या गोष्टी असताना तुम्ही तुमच्या करिअरकडे लक्ष द्या, थोडंसं पैसे कमवण्याकडे लक्ष द्या. जर तुमची इन्कम जास्त आहे तर त्याला अजून जास्त कशी इन्व्हेस्ट करता येईल ते बघा. खूप साऱ्या गोष्टी आहेत काही सेल्फ इम्प्रूव्हमेंटमध्ये. तर तुम्ही बघा, तुम्ही तुमच्या हिशोबाने बघा की लाईफमध्ये कोणती गोष्ट तुम्हाला चेंज करायची. फक्त एवढं सांगेल ना की एका वेळेस एकच गोष्ट चेंज करायला जावं. जर तुम्ही एक वेळेस 1760 गोष्टी चेंज करायचा ना होणार नाही. आज एक हॅबिट पकडा, ती पहिली चेंज करा, मग दुसरी हॅबिट पकडा, मग ती चेंज करा. असं वाटलं तर तुम्ही नोट डाऊन करा की मला ही हॅबिट चेंज करायची, ती हॅबिट चेंज करायची. ती हॅबिट चेंज झाल्यानंतर तुम्ही दुसरी हॅबिट करा. कारण लाईफमध्ये आयुष्य जगायचं असेल ना, आपला हॅबिट हा खूप खूप महत्त्वाचा भाग आहे आयुष्यामध्ये. जर आपल्या हॅबिट व्यवस्थित असतील ना तर आपली लाईफ फुल ऑन चांगली आहे. जर आपल्याला एक्सरसाइज करायची सवय नसेल तर एक्सरसाइज करायची सवय लावा. योगा जॉईन करा. टाईम वेस्ट करण्यापेक्षा स्वतःच्या हेल्थकडे लक्ष दिलं काय वाईट असेल. आणि जर तुम्ही हेल्दी खात नसाल तर हेल्थकडे लक्ष द्या. वेट गेन करायचं असेल तर वेट गेन करण्याकडे लक्ष द्या. वेट लूज करायचं असेल तर वेट लूज करण्याकडे लक्ष द्या. स्वतःमध्ये चेंजेस करा. स्वतःमध्ये बघा की काय चेंजेस करू शकता. आणि जर सारखं पार्टनरच्या मागे धावत असेल तर पहिली गोष्ट वेळेस ती बंद करा. कोणाच्या मागे धावून आपली लाईफ बरबाद करू नका. आपलं आयुष्य आपण आपल्या पद्धतीने जगायचं असतं आणि आपल्याला आपल्या आयुष्याने लाईफ चांगलं करायचं आहे. करू शकतो काहीच, असं काही नाही. जीवनामध्ये अपडाऊन झाले तर हे नाही की आपण आपली लाईफ नाही चेंज करू शकत. माझ्या लाईफमध्ये खूप अपडाऊन्स आले, पण शेवटी बोलतात ना की मला माझी लाईफ चेंज करायची होती, मला माझी लाईफ चांगली करायची होती, मी केली, मी आत्ताही करत आहे. कोणामुळे कोणाचं काही जात नाही. तर मी एवढंच सांगेल ना गाईज की सेल्फ इम्प्रूव्हमेंटमध्ये फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करणं. आणि स्वतःचा विचार करणं एका कालावधीसाठी सेल्फिशनेस नसतो. कधीतरी स्वतःचा आपण आहोत तर सर्व गोष्टी आहेत ना. आता आपलीच तब्येत ठीक नाही, आपलीच हेल्थ ठीक नाही, आपल्याला सर्व गोष्टी बिघडल्या पडल्या तर आपण बाहेरून आलेल्या गोष्टीचा आपण सुख घेऊ शकतो का, आनंद घेऊ शकतो का, नाही ना. आपण त्याच्यासाठी स्वतः खुशी असल्या पाहिजे. तर एवढंच सांगते ना, लाईफमध्ये आहे ना चांगल्या गोष्टी बघा, वाईट गोष्टींपासून लांब राहा. वाईट गोष्टीमध्ये काहीच लाईफ नाही ठेवलं. आपल्याला वाटतं भाई की वाईट गोष्टी चांगल्यात, नाही काहीच, ते फक्त एक अट्रॅक्शन असतं. वाईट गोष्टीमध्ये लाईफ ना पुढे जाऊन खूप समजतं. एक वेळ निघून गेल्याच्या नंतर ना जेव्हा रिअलाईज होतं ना, एकदम घाण तरीकेने रिअलाईज होईल ना, त्याच्यामुळे ना असं वाईट गोष्टींना सोडून द्या. स्वतःची लाईफ चांगल्या करण्याकडे लक्ष द्या. कोण आलंय, कोण गेले, कोण सोडून गेले, भाडमध्ये गेला तो व्यक्ती, स्वतःकडे लक्ष द्या. स्वतःची हेल्थ चांगली करा, स्वतःचं करिअर चांगलं करा. तुमच्याकडे 2 पैसे एक्स्ट्रा कसे येतील ते बघा. तुम्ही स्वतःसाठी काय टाईम देऊ शकता ते बघा. तुम्ही स्वतःला खुश ठेवा, दुसऱ्यांना खुश ठेवू नका. एवढंच सांगते ना, सेल्फ इम्प्रूव्हमेंटमध्ये स्वतःमध्ये चेंजेस करा. बघा खूप साऱ्या गोष्टी येत आहेत. आता तुम्ही जर शोधल्या ना, तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी असतील चेंज करायच्या. आपल्याला खूप साऱ्या गोष्टी आपल्यामध्ये चेंज करायच्या असतात, पण आपण कधी करत नाही. आपण आज करू, उद्या करू, परवा करू, त्याच गोष्टीवर असतो.
तर तुम्ही बघा तुमच्या हिशोबाने की तुम्ही तुमच्यामध्ये काय चेंजेस करू शकता. तुम्हाला जर बुक रीड करायचे हॅबिट डेव्हलप करायचं असेल तुम्ही ते डेव्हलप करा. म्हणजे जितकं आपण स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करू ना तेवढीच गोष्ट आहे आयुष्यामध्ये खूप कमी. ह्याच्या त्याच्या मागे लागण्यापेक्षा आणि लाईफ इथं त्या ठिकाणी इन्व्हेस्ट करण्यापेक्षा लाईफनं स्वतःकडे लक्ष द्या, स्वतःच्या करिअरकडे लक्ष द्या, चांगल्या गोष्टीकडे लक्ष द्या. जर तुम्हाला तुमच्याकडे काहीच नसेल तर आध्यात्मिक गोष्टीशी जोडा. तुम्हाला जर महाभारत वाचा, रामायण वाचा, तुमच्यावर आहे ते डिपेंड पूर्ण तुमची लाईफ. म्हणजे एवढं सांगेल ना की चांगल्या गोष्टीच्या सानिध्यात द्या, वाईट गोष्टीमध्ये जाऊ नका, वाईट लोकांच्या संगतमध्ये राहू नका. वाईट बोलतात ना एक म्हणजे वाईट गोष्टींच्या मागे पडू नका. तो तसा वागला, तो तसा गेला घुसण्यामध्ये. आणि स्वतःची लाईफ बघा, आपण स्वतः आहोत तर आपण सर्व गोष्टी पुढे जाऊन ठीक करू शकतो. आपल्या स्वतःशिवाय अस्तित्व काहीच नाही आहे. तर लाईफकडे माझं सांगण्याचं तात्पर्य यायचं की सेल्फ इम्प्रूव्हमेंट आयुष्यात खूप खूप गरजेची आहे. खूप साऱ्या गोष्टी तुमच्या आजपर्यंत पेंडिंगवर असतील त्या रिपेअर करायला घ्या. हेच आयुष्य भेटलं आहे, हेच टाईम भेटलं आहे, परत हे आयुष्य हे टाईम भेटणार नाही आहे. पुढे जाऊन तर अजून लाईफ बिझी होऊन जाईल आपली. तर जो पण टाईम भेटला आहे ना तो टाईम चांगल्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट करा, चांगला हॅबिट डेव्हलप करा. पुढे जाऊन कोणाची लाईफ कशी असेल हे कोणीच सांगू शकत नाही. लाईफ निर्माण करणं आपल्या हातात आहे. आपण चांगल्या सवय लावल्या, चांगल्या हॅबिट लावल्या तर पुढे जाऊन आपलीच लाईफ चांगली होणार आहे, थोडी दुसऱ्यांची लाईफ चांगली होणार आहे. मग पुढे जाऊन जर आपण जर स्वतःला बॅड हॅबिट लावून घेतले, आपण स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंटच नाही केले तर आपण जगाप्रमाणे आयुष्यात पुढे जाऊ शकत नाही कधी. आपण हाय तिथेच अडकून राहू, की दुनिया आपल्या पुढे निघून जाईल. तर एवढं सांगायचं ना की सेल्फ इम्प्रूव्हमेंट आयुष्यात खूप गरजेचं आहे. टप्प्याटप्प्याला आपल्यामध्ये काय आपल्याला चेंजेस करता येईल ते बघणं खूप गरजेचं आहे. तर तुम्ही बघा तुमच्या हिशोबाने कशी तुम्ही तुमची लाईफ चेंज करू शकता आणि चांगले करू शकता. आणि काहीच खरं दुसऱ्यांच्या मागे जाण्यापेक्षा ना स्वतःकडे लक्ष द्या. लाईफ खरंच खूप छान आहे आणि खरंच खूप सुंदर आहे. जेव्हापासून ना मी माझ्या आयुष्यामध्ये आज 1-2 वर्ष झाले स्वतःपासून जेव्हापासून स्वतःला सांभाळलं, स्वतःच्या लाईफवर लक्ष केलं आहे ना, केंद्रित केलं आहे, स्वतःवर इम्प्रूव्हमेंट केलं आहे ना, खूप खुश आहे मी. मला असं वाटतच नाही की भाई कोणी माझ्यासोबत असलं पाहिजे किंवा माझ्यासोबत असलं. एक नॅचरली एक वाटतं की हा लाईफ पार्टनर असावा. पण जर अयोग्य पार्टनरसोबत राहण्यापेक्षा एक योग्य पार्टनर असेल तर बेटर देन ठीक आहे. जर अयोग्य पार्टनर असेल तर त्या व्यक्तीसोबत न राहिलेलंच परवडलं. तर पण तरी पण स्वतःच्या लाईफकडे लक्ष द्या. पार्टनर हा नंतरचा भाग आहे. एवढं सांगेल ना की स्वतःची लाईफ चांगली करा. तुम्ही तुमची लाईफ चांगली झाली तर तुम्ही बाकीच्यांनाही खुश ठेवू शका. जर तुम्ही आतून दुखी असाल तर तुम्ही समोरच्याला काय कोणालाच आपण खुश ठेवू शकत नाही. आणि एवढंच बोलेल की आणि राहिली पार्टनरची गोष्ट, एक बोलतात ना ज्याला भेटायचं असतं नशिबाने कसंही भेटू शकतो, तो नंतरचा भाग आहे. मग स्वतःच्या लाईफकडे लक्ष द्या, स्वतःच्या सेल्फ इम्प्रूव्हमेंटकडे लक्ष द्या. स्वतःमध्ये काय चेंजेस करू शकतो ते बघा तुमच्या लाईफमध्ये. आता तुम्हाला बघायचे की ते चेंजेस काय आहे, की तुम्हाला किती साऱ्या गोष्टी आहेत काय, खूप आहेत गोष्टी. तुम्ही जर शोधायला गेला ना तेवढ्या कमी पडतील. आणि आपण बोलतो खूप छोट्या गोष्टी असतात. जर तुम्हाला रात्री उशी म्हणजे तुम्ही तकिया घेऊन झोपताय तर ती पण एक हॅबिट आहे. त्याने ना काय होतं माहिती आहे का, जर जाड उशी घेतली ना तर आपलं रक्त ना आपल्या डोक्यापर्यंत जात नाही. तर तुम्ही ती हॅबिट बदलवू शकता. आणि एक हॅबिट हळूहळू बदला. नाईटला तुम्ही ब्रश करून झोपत नसाल तर तुम्ही नाईटला ब्रश करून झोपा. एक्सरसाइज करायची सवय लावा, वॉक करायची सवय लावा, पुस्तके वाचायची सवय लावा. म्हणजे तुम्हाला जी आवडेल ती चांगली हॅबिट स्वतःमध्ये डेव्हलप करा. तुमचं आयुष्य चांगलं बनवा, चांगल्या विचारांच्या लोकांमध्ये राहावा, वाईट लोकांच्या संगतीमध्ये राहू नका. आणि तुम्ही तुमचा टाईम 10,000 मित्रांना देण्यापेक्षा स्वतःसाठी टाईम द्या. मिनिममच मित्र ठेवा, तेवढंच तुमचा टाईम चांगलं राहील. मी नाही बोलत की मित्र असले पाहिजे, पण असे असले पाहिजे की जे आपल्या जीवाला जीव देणारे पाहिजे. नाहीतर 17 ते 60 मित्र असून गरजेच्या वेळी एकही मित्र नाही त्याचा काही उपयोग नाही. माझं सांगायचं तात्पर्य हेच आहे की तो नंतरचा भाग आहे. पण सेल्फ इम्प्रूव्हमेंट आजच्या काळात खूप खूप गरजेचं आहे. वेळेनुसार काळानुसार आपल्याला चालायचं असेल ना तर सेल्फ इम्प्रूव्हमेंट इज अ मस्ट इम्पॉर्टंट. त्या आयुष्यामध्ये सेल्फ इम्प्रूव्हमेंटकडे लक्ष द्या. चला बाय बाय, भेटू उद्याच्या एका नव्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.